मुंबईतील आझाद मैदानात 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण होत आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक उपोषणाला बसणार आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली। स्टेजची जागा, बैठक व्यवस्था, आंदोलकांचे प्रवेश आणि मार्ग, सुरक्षा तसंच आवश्यक सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे। मराठा समाजातील समन्वयकांसोबत नियोजन बैठकही होणार असून आंदोलनाच्या तयारीला आता अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे। आंदोलन मी तर ठाम आहे, जरांगे साहेब सुद्धा ठाम आहेत आणि आम्ही संपूर्ण मराठा समाज त्यांच्या मागे एकजुटीने उभा आहे। ज्या ज्या गोष्टी गेल्या वेळी राहिलेल्या आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आणि माझ्या संपूर्ण महामुंबईच्या टीमची जबाबदारी आहे की बाबा जो येणारा मराठा जो आहे, जो वाशीमधनं येईल, अटल सेतूवरनं येईल, ठाण्यावरनं येईल किंवा इकडनं ह्याच्यावरनं येईल, विरार वसईवरनं येईल, त्यांना व्यवस्थित आणणं आणि त्यांना व्यवस्थित पोहोचवणं आणि त्यांना इथे संपूर्ण सुखसोयी म्हणता येत नाही, पण ज्या सोयी असतील ते जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या मुंबईतल्या मराठ्यांचं असेल। मनोज जरांगेंचा लढा आमच्या विरोधात नाही, शासनाविरोधात आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय। जरांगेंच्या आंदोलनावर सरकार बोलेल आणि निर्णय घेतील। आम्ही जात गणनेची मागणी केली आहे, त्यावर सरकार काम करते असंही भुजबळ म्हणाले। हे आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे, हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होते त्याला शासन उत्तर देत आहे। आम्ही मध्ये जाऊन हा बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे?